पंतप्रधान मोदींनी जालंधरच्या आदमपूर एअरबेसच्या वायुसेनेच्या जवानांची भेट घेतली। पाकनं याच एअरबेसवर हल्ला केल्याचा दावा केला होता। आदमपूर एअरबेसवर सर्व यंत्रणा सुरक्षित। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमकीत लष्करी तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा, शोध मोहीम सुरू। रावळपिंडीतील नूर खान तळावरील हल्ल्यात अमरप्रीत सिंग यांची महत्त्वाची भूमिका। अमरप्रीत सिंग यांच्या नेतृत्वात नूर खान हवाई तळावर हल्ला। अमरप्रीत सिंग हे भारतीय हवाई दलाचे प्रमुख। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करी प्रमुखांसोबत बैठक घेतली। लष्कर प्रमुखांसह सीडीएस यांच्यासोबत संरक्षण मंत्र्यांची चर्चा। संरक्षण सचिव यांचीही हजेरी। जम्मू काश्मीर हे भारत-पाक वादाचं मूळ कारण सिंधू जलकरार थांबवणं ॲक्ट ऑफ वॉर समजलं जाईल। सिंधू जलकरारावरून पाकचे मंत्री इशाकदार पुन्हा वरळले। जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात वॉन्टेडचे पोस्टर पहलगाम हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस पोस्टरवर उडले। जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी पोस्टर झळकले। भारतीय व्यापारी उझबेकिस्तान टर्कीसोबत व्यापार करणार नाही, शत्रूचा मित्र म्हणजे आमचा शत्रू। व्यापाऱ्यांची राष्ट्रीय संघटना कॅटचा बालकृष्ण भारतीय यांची प्रतिक्रिया। राजस्थानमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात। समवाळवंटी भागात कॅमल राईड सुरू, मात्र पर्यटकांची पाठ। जम्मूमधील जनजीवन पूर्वपदावर, बाजारपेठांमधील व्यवहार सुरू, तर सीमारेषेपासून जवळ असणाऱ्या शाळा कॉलेज पुढील आदेशापर्यंत बंद। दरम्यान काल कोणताही हल्ला झाला नसल्याची भारतीय लष्कराची माहिती। राजस्थानच्या जैसलमेरमधील शाळेतील विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे धडे। एसडीआरएफच्या पथकाकडून अमर शहीद सागरमल गोपाल शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये 6 दिवसांनंतर धार्मिक स्थळं उघडली। 850 वर्ष जुन्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, तर बाजारपेठा देखील उघडल्या। परिस्थिती पूर्वपदावर। अमृतसर विमानतळ पुन्हा बंद करण्यात आलं। विमानतळ सुरू होण्याच्या मार्गावर असताना पुन्हा बंद। सांबा सेक्टरला ड्रोन आढळल्यानंतर विमानतळ बंद करण्याचा निर्णय। अमेरिका चीनमधील करयुद्धाला विराम, दोन्ही देशांकडून करवाढ 90 दिवसांसाठी स्थगित। भारत किती ताकदवान आहे हे मोदींनी जगाला दाखवलंय। ये तो सिर्फ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है। भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। देशात लवकरच बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याच्या धमकीचा मेल। महाराष्ट्र पोलीस यंत्रणा कक्षाकडून मुंबई पोलिसांना माहिती। डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूमला धमकीचा मेल। सोमवार ते बुधवारपर्यंत सतर्क रहा असा इशारा। मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। शिवतीर्थ निवास आणि दोघांमध्ये अर्धातास चर्चा। भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, सामंत यांची माहिती। राज ठाकरे हे सत्तेबाहेरील सत्ता केंद्र, सगळ्यांनाच राज ठाकरेंची गरज। राज ठाकरे उदय सामंत भेटीवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मोहोळचे माजी आमदार रमेश कदम शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता। रमेश कदमांनी उदय सामंतांची भेट घेतली। तेजस्वी घोसाळकरांकडून ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र। स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत तेजस्वी यांचा राजीनामा। तेजस्वी घोसाळकर भाजपच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। पाठबळ मिळालं नाही असं त्यांनी सांगितलं, तीच परिस्थिती आताही आहे। तेजस्वी घोसाळकरांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर उदय सामंत यांची प्रतिक्रिया। मला पालकमंत्री करा अशी लाचारपणे आणि लोचटपणे काही मंत्री मागणी करत आहेत। नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर बोचरी टीका। उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची 17 मे रोजी बैठक। शिवसेना भवनमध्ये आमदार खासदार जिल्हाप्रमुख उपस्थित राहणार। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावल्याची माहिती। कराडच्या यशवंत बँक घोटाळा प्रकरणी मेधा कुलकर्णींकडून सीबीआय चौकशीची मागणी। यशवंत बँकेत 140 कोटींचा घोटाळा समोर। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी। आमचा नेता येतोय गद्दारांचा हिशोब घ्यायला, बॅनरवर हा आशय। शिवसेना उपनेते अद्वै हिरेंकडून बॅनरबाजी। नाशिकात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ऍक्टिव्ह मोडवर। स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक। नाशिक शहरातील वडाळा नाका परिसरात सिटेरिंग बसची 3 गाड्यांना जोरदार धडक। चालकाचं नियंत्रण सुटल्याने बसची गाड्यांना जोरदार धडक। सीएसएमटी स्थानकावर प्लॅटफॉर्म स्वच्छ करणारं मशीन ट्रॅकवर पडलं। मोटरमॅननं जागीच लोकल थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला। सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर ही घटना घडली।
राज्याचा 10वी बोर्डाचा निकाल जाहीर, यंदा 94.10% निकाल, 98.82% कोकण विभागाची निकालात बाजी. राज्यातील आशा सेविकांचा 20 मे रोजी संप. आशा सेविकांच्या संपाला देशातील 10 केंद्रीय कामगार संघटनांचा पाठिंबा. संपामुळे आरोग्याशी संबंधित कामांवर परिणाम होण्याची शक्यता. बीडचे खासदार बजरंग सोनवणेंकडून भारतीय जवानांच्या सीमा भागात अडकलेल्या कुटुंबियांना गावी पाठवण्यासाठी मदत. अमृतसरमध्ये काही दिवसांपासून अडकलं होतं कुटुंब. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी टर्फवर फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतलेला आहे. फुटबॉलमधील दानवेंच्या चपळाईचं सर्वांकडून कौतुक केलं जात आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू होणार आहे. मंदिर प्रशासनाकडून भाविकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी बीव्हीजी ग्रुपकडे. 1 जूनपासून मंदिरात नवी सुरक्षा व्यवस्था लागू होणार. राज्यात अवकाळी पावसाची दाणादाण. मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळीचा फटका. वीज पडून राज्यात 4 जणांच्या मृत्यूची नोंद, तर जनावरं दगावल्याचंही वृत्त. विदर्भात 2 दिवस अवकाळीचा तडाखा. आठवड्याभरापासून सुरू असलेली अवकाळी पावसाचे सत्र पुढचे 3 ते 4 दिवस कायम राहणार. हवामान विभागाचा अंदाज. मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये जोरदार पावसाचा. हवामान विभागाचा अंदाज. पुण्यात ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट. पावसाळी हवामान 17 मे पर्यंत कायम राहणार. हवामान विभागाचा अंदाज. पुण्यात अवकाळी पावसाला सुरुवात. सिंहगड रोड, धायरी आणि कोंढवा परिसरात पावसाची हजेरी. पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण. पुण्यात फक्त अर्धा तास आलेल्या पावसामुळे कोथरूडच्या मुख्य रस्त्यावर पाणी साचलं. रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी. पाणी साचल्यामुळे अनेक वाहनं बंद पडल्याच्या घटना. जळगावच्या रावेर तालुक्यातील खानापूरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. केळी पिकासह ज्वारी, बाजरी, हळद पिकाचंही नुकसान. जळगावच्या मुक्ताईनगर भुसावळमध्ये पहाटेपासून ढगाळ वातावरण. 15 मे पर्यंत जळगावात अवकाळी पावसाचा अंदाज. ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. जळगावच्या रावेरमध्ये वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे केळी पिकाचं नुकसान. आमदार अमोल जावळे यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील जेताणी परिसरात अवकाळी पाऊस. मुसळधार पावसामुळे हजेरीमुळे नदी नाले प्रवाहित. अवकाळीमुळे कांदा पिकाचं नुकसान. बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे पिकाचं नुकसान. लातूरमध्ये अवकाळीमुळे रस्त्यांवर पाणी साचलं. सूतमिल परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. गेल्या काही दिवसांपासून बुलढाण्यात अवकाळी पाऊस. अवकाळीमुळे शेती पिकाचं नुकसान. सोलापूरच्या माढा परिसरात अवकाळी पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ. यवतमाळ जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पाऊस. आर्णी तालुक्यात अवकाळी पावसाने धरला जोर. पावसामुळे भुईमूग पिकाला फटका. वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण. काढणीला आलेल्या ज्वारी पिकाला धोका. वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा टोमॅटो पिकाला फटका. तापमान वाढल्याने टोमॅटोचं पीक करपलं. वाशिमच्या बाजारात टोमॅटोला प्रति किलो 30 ते 40 रुपये दर. अकोल्याच्या अकोट तालुक्यात जोरदार वाऱ्यामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान. केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत. अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ. फरसबी, शेवगा, गवार आणि मटारच्या दरांनी 100 ओलांडली. अकोल्यात सकाळपासून ढगाळ वातावरण. ढगाळ वातावरणामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. रत्नागिरी जिल्ह्यातील हवामान बदलाचा हापूस आंब्यावर परिणाम. अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादकांचं मोठं नुकसान. नवी मुंबई पालिका हद्दीत उद्या बुधवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार. अग्रोळी आणि चिखले गावाजवळ जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद असेल. कल्याण डोंबिवली टिटवाळा परिसरात 8 तास पाणीपुरवठा बंद. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. उद्या देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. पुण्यात पाण्याचा गैरवापर होणार. दंडात्मक कारवाईसह नळ जोडणी देखील तोडण्यात येणार. शहरात सगळीकडे समान आणि पुरेसे पाणी मिळावं यासाठी निर्णय. पुण्याच्या चासकमान धरणातून सोडलेल्या उन्हाळी आवर्तनामुळे धरणात 10%च पाणीसाठा. डाव्या कालव्यातून 560 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाणलोट क्षेत्रात पाणी टंचाई. अमरावती शहरातील पाणीपुरवठा उद्यापर्यंत पूर्ववत होणार. गळती रोखण्यासाठी जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात. अमरावतीत 482 गावांना पुराचा संभाव्य धोका. आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सतर्क. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे 226 लाईफ जॅकेट आणि 216 लाईफ रिंग.
कोल्हापूर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज, संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन ही तयारी पूर्ण. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज. पुण्याच्या भोरमध्ये पंचायत समिती आणि तालुका कृषी अधिकारी यांच्यात संयुक्तपणे खरीप हंगाम नियोजन बैठक. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी बैठकीत चर्चा. सांगली एपीएमसी आणि पणन महामंडळाकडून आंबा महोत्सवाचं आयोजन. सांगलीकरांचा आंबा महोत्सवाला भरघोस प्रतिसाद. 5 दिवसात 33 लाखांच्या आंब्याची खरेदी. कोल्हापूर विमानतळाच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या उजळाईवाडी नेरली तामगाव रस्ता बंद. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर विमानतळ सुरक्षेसाठी रस्ता बंद केल्याची माहिती. यवतमाळच्या फुले-सावंगी राहूर शिरपोली मार्गाची बिकट अवस्था. खड्ड्यांमुळे रस्त्यावरची गाडी चालवताना वाहन चालकांची होते कसरत. कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी. सांगलीच्या पोलीस तालुक्यातील रामानंदनगर झोपडपट्टीधारकांचं शोले स्टाईल आंदोलन. रेल्वे प्रशासनाने झोपडपट्टी हटवल्यानंतर पुनर्वसन करण्याची नागरिकांची मागणी. परभणीच्या गंगाखेडमध्ये बांधकाम कामगारांना शासकीय योजनेचं साहित्य वाटप. 746 बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्य संचाचं वाटप. पुण्याच्या भोरमधील ससेवाडीत ग्रामपंचायतीकडून वन्यजीवांसाठी पाण्याची सोय. उन्हाळ्यात प्राण्यांच्या पाण्यासाठीची वणवण थांबवण्यासाठी कृत्रिम पाणवठे तयार. वर्धा जिल्ह्यात पक्षीगणनेत 64 पक्षी प्रजातींची नोंद. ग्लोबल बिग डे पक्षीगणनेच्या निमित्ताने वर्धा जिल्ह्यातील विविध अधिवासात पक्षी निरीक्षण. वाशिमच्या काटेपूर्णा अभयारण्यात प्राणीगणना. बुद्ध पौर्णिमेच्या लख प्रकाशात मचानावर बसून निसर्गप्रेमींनी प्राण्यांची नोंद घेतली. बीड पोलिसांकडून गुन्हेगारांवरील कारवाईचा धडाका सुरूच. बीडमध्ये आणखी 4 गुंडांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई. गोंदियात तलवारीने हत्या प्रकरणात 3 आरोपींना अटक. अवघ्या काही तासातच आरोपींना अटक. जुन्या मारहाणीच्या वादातून हत्येची उकल. गोंदियाच्या रामजीटोला मुंडीपार रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू. मृत हरणाचा वनविभागाकडून अंत्यसंस्कार. सोलापुरात पेन्शनची रक्कम जी आहे ती नातेवाईकांना दिल्याने मुलाकडून आईला कुकरने मारहाण. जेल रोड पोलिसांकडून मुलगा हर्षल चिंचणपुरे याला अटक. बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे दागिने चोरणाऱ्याला अटक. लातूर पोलिसांनी या महिलेला अटक केली. महिला आरोपीकडून 5 लाखांचा मुद्देमाल जप्त. हिंगोलीच्या औंढा-नागनाथ शहरातील बसस्थानक परिसरात कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ. 10 दिवसांपूर्वी पिंपळदरी गावातून बेपत्ता झाली होती महिला. सांगलीच्या मिरजेत रत्नागिरी नागपूर महामार्गावर 4 चाकी वाहनांची दुचाकीला धडक. अपघातात दुचाकी स्वार तरुणाचा मृत्यू. कोल्हापूरच्या इचलकरंजीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 4 जणांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा. वेताळवाडी परिसरात कुटुंबियांच्या जाचाला कंटाळून महिलेनं आत्महत्या केली होती. कोल्हापूरमधील इचलकरंजी शहरात घरफोडीचं सत्र सुरू. चामराई रोड परिसरात बंद घर फोडून चोरट्यांकडून 2,33,000चा ऐवज लंपास. गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जळगावच्या यावल शहरात चोरट्यांचा धुमाकूळ. सराफा दुकान तोडण्याचा प्रयत्न. 4 जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पालघरच्या मनोरमध्ये विनयभंग करत महिलेला लुटण्याचा प्रकार समोर. स्थानिक पोलीस तक्रार घेत नसल्याचा पीडित महिलेचा आरोप. पीडित महिलेची मुख्यमंत्री पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करत कारवाईची मागणी.